ही माझी बॅचलर्स पार्टी आहे. नीचे नीचे तू दिखी नाही रहा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला सॅटर्डे लवकर चालू झालेला आहे. आता आपण चाललो आहे ऑफिसला आणि आजच्या व्लॉगमध्ये मजा येणार आहे भरपूर. सायली नाही आहे म्हणून मजा नाही येणार आहे. मजा याच्यासाठी येणार आहे कारण की आज आपला मित्रांची बॅचलर्स पार्टी आहे. तर आपण जाणार आहे कर्जतला फार्म हाऊसला. पण आता सकाळी वाजले 8:15. आता मी चाललो सॅटर्डेला ऑफिसला. जावं लागतं कधी कधी कामं असतील तर. पण संध्याकाळी आपण जाणार आहे फार्म हाऊसला ऑफिसवरून डायरेक्टच. सो स्टे ट्यून. लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत पटकन आणि असाच सपोर्ट करत राहा. बाय बाय. चला सकाळी सकाळी मारुतीचे दर्शन घेऊया आणि दिवसाला सुरुवात करूया. आता मी इथे गाडी लावतो आणि मंदिरात जाऊन येतो. सो आता ऑफिसचं काम झालेलं आहे. आता मी ऑफिसवरून निघालो आहे. ऑलमोस्ट 2 वाजलेत. आता मी इथून जाणार आहे सायलीच्या घरी. तिकडे थोडा वेळ टाईमपास करेन, अर्धा 1 तास, आणि मग तिथून निघेन आपल्या बॅचलर्स पार्टीला कर्जत. सो भेटूया तिकडे. मित्रांनो, हा रोड किती लोकांना माहिती आहे? हा रोड आहे नवीन आपला जो आहे ना, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा तो रोड आहे. म्हणजे बेलापूर टू पनवेलला जायला कनेक्ट करणारा हा रोड आहे. एअरपोर्ट रोड आहे ॲक्च्युली. 1 नंबर रोड आहे. इथे गाडी चालवायला जी मजा यायची ना पहिले यायची, आता नाही येत. कारण की आता या लोकांनी स्पीड ब्रेकर लावून टाकलेत, ते रमलर लावलेत दुनियाभरचे. त्याने आता वैताग येतो ॲक्च्युली इथं चालवायला गाडी. थोडी स्पीड पकडली की हे असं होतं. बघितलं किती एकदम म्हणजे 80-90 वर गाडी जाते 2 मिनिटात आणि मग ती लगेच 2 मिनिटात परत 120 आणावी लागते. याच्यासाठी पहिले खूप मजा यायची या रोडवर चालवायला जेव्हा हे नव्हतं. आता या लोकांनी लावलं आहे. ऑलमोस्ट 1 महिना झाला असेल. माझा रेग्युलर रोड होता. म्हणजे तेच ऑफिसवरून सायलीच्या घरी जायचं असेल तर पहिल्यापासून म्हणजे इथूनच जातो मग आम्ही. कारण या शॉर्टकट आहे. पूर्ण पनवेल, कळंबोली, पनवेल, रोडपाली हे सगळं बायपास करून हा बॅक साईड रोड आहे. बेलापूर ते पनवेल बॅक साईडला जातो. करंजाडेला जातो हा रस्ता. म्हणजे तिथून ऑफकोर्स तुम्ही पनवेल स्टेशनला जाऊ शकता. बॅक साईडला निघतो हे बघा. इकडून आता कनेक्ट होणार करंजाडेवरून मग आता कॉलेज फाटा आणि मग तिथून पनवेल स्टेशन तुम्ही जाऊ शकता. फक्त हे थोडं आहे आता ॲक्च्युली नेसेसरी पण आहे, गरजेचं पण आहे. नाहीतर लोक लिटरली 100च्या खाली चालत नव्हती या रोडवर कंटिन्यूस. आणि टर्न पण आहे, 2 टर्न्स आहेत. हां, सो म्हणजे गरजेचंच आहे ॲक्च्युली. स्पीड लिमिट इकडे 60चं आहे. 60चं स्पीड लिमिटवर जर 100-120ला गाड्या चालणार तर हे खूप गरजेचं आहे. पण रोड खाली पण आहे तर लोक पळवतात पण. इट्स ऑलवेज बोथ साइड्स, यू नो, बट सेफ्टी इज प्रायोरिटी. 3 hours later. आलाय आता भिंगा आला. भिंगाला घ्यायला आलेलो मी. भिंगाला काय बोलतो भिंगा? कसा आलास? भाई राकेश 1 नंबरचा. बोल काय राकेश? काय हलकट माणूस आहे राकेश. हलकट माणूस आहे राकेश. काय केलं राकेशनी? टांग दिली मला तिने. टांग कुठली वाली, राईट का लेफ्ट? बोललो असतो दोन्ही सोडून. काय झालं काय? पण तो झोपला? अरे झोपलेला तो. मग त्याला मेसेज केला पहिले, रिप्लाय नाही. तर मग कॉल केला. बोलतो अरे अभी उठा मैं. बोला अरे 10 मिनट में ट्रेन है अभी. मग बोलतो ठीक है 10 मिनट में निकलता हूँ मैं. ती ट्रेन तर गेली. त्याच्यानंतर परत दुसरी ट्रेनच्या मी पण परत कॉल केला. तो बोलतो अरे मेरे को टाइम लगेगा, मैं खाना खाएगा, नहाएगा, धोएगा.
किती वाजता? आगेगा. किती वाजता? 4 वाजता. मग तू वैतागलास? मग तो बोलला तू जा म्हणून. मग नंतर मग मी निघालो. परत तरी सुद्धा त्याला कॉल केला. तर बोलतो की मी स्टेशनला नाहीये, टाइम लागेल अजून अर्धा तास वगैरे लागेल. अरे बाप. मग मी जातो, बाईकने जातो. मजबूत कल्टी दिली तुला तुम्ही. झोपला कसा मला तेच कळत नाही. निघायच्या वेळी झोपला तो. राकेश बिंग राकेश. ती सायलीच्या इकडे गेलेलो, तिकडे मग जेवलो आम्ही. मग तिकडे तिचे कझिन्स आलेले, मग मी तिकडे काय व्लॉग केला नाही, मग डायरेक्ट निघून आलो इकडेच. जेवायला गेले तिकडे. जेवायलाच गेले ना ऍक्च्युली. ऑफिसला होता ना, ऑफिसला तिकडे गेलो जेवायला. बोला येता जेवून येऊ. तिला पण भेटलो नव्हता 2 दिवस झाले. का घरी नाही? पनवेललाच आहे ना ती. असं तर मी पण आता किती 4 दिवस नाही भेटणार. का? 2 दिवस तर मी ऑफिसमध्ये होतो, नाईट शिफ्ट. ऑफिसहून घरी नाहीत करे तू? अरे पण झोपलेली असते ना. असते ना. हा पण काय बोलणं होत नाही. मी येऊन झोपलो. ओके, नो प्रॉब्लेम. आता कधी भेटणार तुला? संडेला. आता संडे नाही, उद्या. ओके, चला आता आपण भेटूया डायरेक्ट फार्म हाऊसवर. सगळ्यांना सगळे पोचलेत, आम्ही दोघंच चाललोय. आम्ही पोचलोय ऑलमोस्ट. आता बिंगाला मी घ्यायला आलेलो इकडे भिवपुरी स्टेशनला. जवळच आहे, 10 मिनिटावरच आहे आमचा फार्म हाऊस. तर आता आम्हीच सगळ्यात लेट असून आम्हीच सगळ्यात पहिले पोचलो आहे. बाकीचे अजून ऑन द वेच आहेत, लागेल त्यांना अजून पण 10-15 मिनटं लागतील. तर इकडे चांगला स्पॉट येतं, बोलत चल इथे थोडाफार व्हिडिओ काढू, ब्लॉगिंग करू. इकडे बघा कसलं भारी आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा काय भारी सनसेट दिसतोय. ही काय नदी आहे का काय माहीत नाही. अरे बरोबर व्हिडिओ चालू केल्यावरच भोगतोय. यायचंय का तुला व्हिडिओ मध्ये? ये. जाऊ द्या, त्याला इग्नोर करा तुम्ही. हे बघा हा सीन बघा. हे असं आहे इथे, मस्त वाटतंय. काय राजा, काय झालं? काय झालंय? ये इकडे, मला सांग काय झालंय. बर नाही, चल. आणि हा आमचा भिंगा शायनिंग मारतोय गॉगल घालून. इथे आम्ही आता टाइम लॅप्स काढत होतो, तेवढ्यात आम्हाला रस्त्यात कोण भेटलं सांगा बघू. द ग्रेट राकेश. कोण? द ग्रेट राकेश. कोण बाई? द ग्रेट राकेश. आम्ही लिटरली असे इथे उभे टाइमपास करत होतो, टाइम लॅप्सला व्हिडिओ टाकलेली आणि आम्हाला भेटला राकेश. द ग्रेट राकेश. सो आम्ही निघालो आता या स्पॉटवरून, काही थांबून फायदा नाहीये, तोपर्यंत फार्म हाऊसला तरी जाऊ असं राकेश बोलला. हा समोर राकेश आहे. लावलायस ना मॅप? किती मिनिटात बघा? 2 मिनिटं. राईट आहे का? कुठे आहे लेफ्ट? लेफ्ट. पक्का? हगरे आहेस रे, एक नंबरचा हगरे आहेस. राईटच आहे आय थिंक. या रोडवर डायरेक्ट या रोडवर गेला तो. राईट आहे आय थिंक. राईट आहे, राईट आहे ना? ये भिंगा भिंग. ए बघ इकडून लेफ्ट दाखवतो ना असा. अरे तो काय पण दाखवेल. राईट है ना, मेरे को भी याद है राइट है. ये भिंगा भाई लेफ्ट मैप में बोल. वैसा दिखा रहा है, बाद में लेफ्ट दिखा रहा है. फिर ऐसा रोड दिखा रहा है. हाँ नहीं, इधर से ही जाते हैं. जा तू, तेरे को मालूम है तो जा. आगे आते हम पीछे पीछे.
guys, so we have arrived at destination सानिका बाग. गेट कोण खोलेल पण? जरा उघडशील का प्लीज? हे आपलं डेस्टिनेशन आहे आजचं. सेम प्लेस. तेव्हा आपल्याकडे कार नव्हती, आता कार आहे, तर आपण इथे पार्क करू. लास्ट टाइम आलो तेव्हा गाडी नव्हती. लास्ट टाइम जेव्हा मी दुबईला होतो तेव्हा आलेलो आम्ही इकडे गेट टुगेदरला. सो गाईज, आम्ही पोचलो इकडे फार्म हाऊसला. फार्म हाऊस नाही, रिसॉर्ट आहे ना, सानिका बाग. सानिका बाग. आणि आता आपण काय करणार आहे? पहिले जाऊन आहे ना मस्त काय चहा करणार? कॉफी घ्यावं. चहा कॉफी चहा प्यायची आता. चहा कॉफी मस्त असते. चहा नको आता. आणि गरम भजी, कांदा भजी, मजा आहे मजा. असायला पाहिजे, एवढं बोलतो असायला पाहिजे. इकडे भरपूर पब्लिक आहे यार ऑलरेडी. राकेश, यार पूल में नहीं चाहिए पब्लिक. अरे तकलीफ होएगा. ये राकेश, ये लास्ट टाइम वो शेड था ना इधर? हाँ, इधर था ही नहीं कोई. ये शेड था इधर भाई पहले. ये शायद नया जगह है रे, बंद ही था कुछ. ये नहीं था इधर कुछ नहीं था ना. अपन खेलते तो भी तो उधर खेलते थे. मागे खेळत होतो आपण. अच्छा स्टेज भी बांधा है उधर फंक्शन के लिए. शायद राकेश, ये अपने प्रॉपर्टी में नहीं है लोग. नहीं रे, अपना ही प्रॉपर्टी शायद. ओवर से देखेगा तो तू. अच्छा, जा भिंगा, बैलगाडी चालव. जा बैलगाडी चालव. लास्ट टाइम चालवलेलीस ना. ते आता चेक करतात आहे आमची बुकिंग. भिंगाच्या नावावर होती. भिंगा तुझ्या नावावरच होती ना बुकिंग? पण भिंगा नाव दिलंयस, काय नाव दिलंय? तुषार नाव दिलंयस का भिंगा दिलंयस? हा, तुषारच्या नावाने बुकिंग. आता चेक करतात आहे. ठीक है, 9 जन का ही देना पड़ेगा, ऐसा बोल रहा हूँ. लेकिन है ही नहीं ना 2 जन तो तुम लोग को कहाँ स्टे करवाए. लास्ट मिनट नहीं होता है. जो 2 नहीं है उनको कहाँ स्टे करवाए. लेकिन 2 ही रूम दो फिर हम लोग को. 3 रूम नहीं चाहिए. वो रूम का नहीं बोल रहा है वो. तुमको 3 चाहिए, 2 चाहिए, वो ले लो तुम. लेकिन पैसा 9 जन का स्टे का देना पड़ेगा, ऐसा बोल रहा है. गाईसचा सीन असा झाला आहे की भिंगाने बुक केलेलं 9 जणांसाठी आणि पर हेड पैसे होते, तर त्यांनी 9 जणांच्या हिशोबाने दिलेलं कॉस्टिंग आणि कोटिंग जे काय असेल ते. पण आता आम्ही आलो आहे 7 जणच फक्त फायनल. तर तो बोलते की तुम्ही 9 जणांचं बुक केलेलं, तर 9 जणांचेच पैसे द्यावे लागतील पर हेड जे आहेत ते. तर राकेश बोलते आता 2 जण नाही आले, तर त्या 2 जणांना कुठे स्टे करवणार आहे नाहीतरी. मग आम्हाला 7 जणांचंच द्या. पण तो बोलतो नाही, 9 जणांचंच करायला. आता काहीतरी डिस्कस करून काहीतरी मांडवली करावी लागेल. एक काम करना, कॉल पे बात कर लेना उनसे थोड़ा. किससे? सानिका बाबा से. तू इधर कोण आहे? अरे यहाँ केअरटेकर है. दे मला नंबर दे, लावून दे फोन, मी बोलतोच. तर मलाच काहीतरी मांडवली करावी लागेल वाटतं. बघू माझ्याकडनं मानतोय का नाही. बिझी येतोय भाई, बिझी येतोय. बिझी आहे क्या? काय झालं अल्पेश? बिझी लावलाय कॉल, तर मांडवली करू आपण. काय विचार केलाय मग? काय बोलणार आहेस तू? विचार काय करायचंय, लागलाय. हॅलो दादा, आता तुषारनी बुकिंग केली होती ना 9 जणांची, आजची आणि उद्याची. तर ॲक्च्युली सीन काय झाला आहे ना, आता आम्ही 7 जण झालो आहे, 2 जण कॅन्सल झाले. तर काय करायचं? 1000 अजून नाही होणार का? काय काहीतरी बघा. पण आता ते लोक नाहीच आहेत, तर मग काय म्हणताय तुम्ही? ओके, करेक्ट. हो बरोबर आहे ते. अच्छा, तर रूम केली 3 दिल्यात ना तुम्ही? अच्छा ओके. तो 500 तरी घ्या आपलं, काहीतरी मांडवली समजून घ्या. आता काय करताय? कारण की आहे ना, आमचं ही 3rd टाईम आहे ॲक्च्युली. तुम्हाला माहिती आहे, आम्ही इकडे 3rd टाईम आलो आहे आणि आम्ही दुसरीकडे काय रिसर्च करतच नाही. ओके ओके, या. काय झालं मग?
शेवटी ठीक है ना, सही है ना, 2100 से 1000 रुपया आया, अभी 1000 से और पर नीचे हेड। लेंगे। पर हाँ, हेड। 2 जन का 1000 लेकिन समझ विक्की आ जाता है अगर आएगा तो दे देंगे उसका 2100 पूरा। अपना 2100 1000 तो आया, 1100 तो बचा। इसको बोलते मांडोली भाई, मांडोली करना पड़ता है। तो अल्पेश पर अभी आ रहा है वो, नहीं अभी आ रहा है, और 500 के लिए बोला है, तो बोला करते। 5 मिनट में आ रहा हूँ, पहुँच रहा हूँ, ठीक है तो वो बात करते हैं, देखते हैं, और 500 और कम हुआ तो और अच्छा। चले तो मांडोली करने का रे, टेन्शन क्या है। सो ही प्रॉपर्टी आहे, ही बाहेरचे जागा आहे, अंगण बोलतो ते तसं. हे समोर हॉटेल आहे त्यांचं, हॉटेल म्हणजे कॅफे, तिथे लंच डिनर नाश्ता वगैरे, आणि रूम्स आहेत. तर आम्हाला ते असे 2 मोठे रूम देतात आहे, किंवा 3 छोटे. तर आता चॉईस आमची आहे, बघू आता. आम्ही तर बोलतोय 2 मोठे बास झाले, तर बाकीचे लोक येतील तेव्हा ठरवू काय करायचं ते. हे झाले, लोळायला चालू झालं यांचं. ओए पूल में जाने वाला था ना. थोडा पहिला चला आता फ्रेश होतो आणि चाय नाश्ता वगैरे करून घेऊ, तोपर्यंत लोक दुसरे पण येतील, मग नंतर आपण कंटिन्यू करूया ब्लॉग. आपले पंटर लोक आलेले आहेत, पंटर लोकांचं स्वागत करूया. व्लॉगिंग चालू हा झाली बघा का? आमचा कुणाल केसवानी. व्लॉगिंग चालू झाली का? से हाय टू ब्लॉग. से हाय टू व्लॉग. हा आमचा शंतनू. शो मी, गिव मी 360 ब्रो, गिव मी 360 ब्रो. वॉर पे जाने के लिए आया. गिव मी 360 ब्रो. ए बाबू, ए बाबू वडापाव. बाबू. तर आपली मंडळी आलेली आहे, आता मजा करायला चालू करू. आता बाकीचा ब्लॉग आतमध्ये. आला बिंगा, आला बटाटे भजी घेऊन आला. चटणी कुठे? अरे यार, आधे घंटे में उठाएगा. अरे मैं भी वही सोच के आया था यार, जाके सोएगा आधा घंटा. आधे घंटे में उठा करते बैचलर्स करेंगे ना. अरे यार, ये हालत है बैचलर्स. इनको 33 को. तो चलिए शुरू करते हैं. चल शान. ये सब ही माझी बॅचलर्स पार्टी आहे. नीचे नीचे तू दिखी नहीं रहा है. हाँ, नमस्कार, माझं नाव कुणाल केसवानी आहे. ही माझी बॅचलर्स पार्टी आहे. जाने सरची पण आहे बॅचलर्स पार्टी, पर बघा आता ते काय ऑफ कॅमेरा तुम्हाला सांगू ते सगळं काय. हे बघा इकडे अजून एक माननीय श्री शांतनू सकपाळ यांना पुष्पगुच्छ देऊन आम्ही अभिनंदन करत आहोत. कुठे आहे पुष्पगुच्छ? हे घे. झाड मत तोड. एक पुष्प देऊन आम्ही तुमचं अभिनंदन करत. अभिनंदन. आला आली. चलो शावर लेके मत जाएगा तो अच्छे रहेंगे. इधर 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 इंट्रो देके जा. इधर आ, इंट्रो दे, आगे आ थोड़ा. हाँ रुक रुक, इंट्रो इंट्रो. इधर एक एक इंट्रो दे के उड़ी मारो. कम राकेश, लेट्स स्टार्ट फ्रॉम यू. पर मैं ऐसा नहीं आएगा. राकेश द ग्रेट. कुछ नहीं रे, क्या सब नंगे ही है. चल कुछ तू हो. हाँ होएगा ना भाई, होएगा ना. हाँ चल क्या इंट्रोडक्शन में क्या बोलने गए? तेरा Age, तेरा सब profile. प्रोफाइल दिखा. तेरा सब प्रोफाइल दिखा और उड़ी मार दे. उड़ी मारने का? हाँ नहीं, जो भी तेरे को जो अच्छा लगे. ये करायची ते कर रे तू. अरे एक्शन है. चालू है. हाँ Rolling चालू है है, भाई. रोलिंग है भाई. Hi, my name is Rakesh Angalkoti. I stand 5 feet 8 inches. I am 33 years old. I can speak English, Hindi, Marathi, and Kannada. These are my profiles. Hey! अरे इतना अच्छा बोल के सीढ़ी से उतर रहा है. अरे यार,
Come on, next. Hi, this is Johnny Sir. Next. नमस्कार शंतनू सकपाळ. Yeah. Next. कुणाल केसवानी मला खूप भीती वाटते ना. Hi, मी अल्पेश. तर आता आमचं झालंय स्विमिंग वगैरे करून मस्ती करून फुल टाइम मस्ती करून सगळं संपलेलं आहे. आता चालू आहे कॅरम गेम. काय म्हणता मंडळी, कॅरम गेम मच्छर खूप चावतायत. तू कुठे चाललाय? बोले चुडिया रे. तू चाललाय कुठे पण? बोले चुडिया रे. ओंकारला आणायला रे. हलकू रे. ए खेलू दे. आना कुठे कुडिया को डाले ताना रे. गेट लॉक नहीं है ना? नहीं है ना? गेट खोल दिया फिर भी बोल रहे लॉक. लॉक नहीं है ना गेट को? खोला ना भाई. घ्यायला ओमकारला घ्यायला पोलीस स्टेशनला आम्ही आलो एवढ्या रात्रीचे. कुठे होतास रे? चला बाबा पटकन चला बाबा. कुठे होतास? कुठे तू? पटकन बाबा. कुठे होतास? इकडे बघ. पूछने ना अपने को. इकडे बघ. हाँ घुमा ले. बोल लवकर. बोल लवकर. अरे पांडी. वन्स मोर. अरे पांडी. हो तरी पांडी. वन्स मोर. हो तरी पांडी. अरे मार. अरे नहीं गाड़ी के सामने हाँ कर. हो तरी पांडी. काय झालं ओमकार? हो तरी पांडी. इंतजार था आइए आप
ते पडकला और मी बाबू 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 कामावर लागलं. चालू द्या तुमचं चालू द्या माझ्या छकुलीला आणल्यामुळे चलो चल चल अंदर भाषण जेवायला जायचं. Wreck it, boy. Come on. नहीं हो पाएगा. चल आज शॉट मारतो मी. मोदी के घर काय बोलतो? बोलते लोग बहुत आगे चला गया है बोलते मेरे से किक नहीं बीच में। मारूंगा. टेल लाइट है ना, टेल लाइट पकड़ता है ऐसा, उसको खींचता है, गाड़ी ऑन हो जाता है. अल्पेश अपना वापिस रे, वापस रखने के लिए भी कोई नहीं है. अल्पूर है. उधारीच चाललंय ऑलरेडी, मायनस मध्ये अकाउंट. अल्पेश सुनना, लेग पीस खत्म हो जाएगा. जा रे तू टिश्यू पे लेके आ जा एक लेग पीस. जा रे तू लेके आ रे. काम क्या ऐसा एक पीस बना के कोमड़ा ही बना के लेके आ जा. राकेश हाथ धो के जा इसमें. तू वाढतोयस का घेतोयस? वाढायला उभा आहेस का घ्यायला? अशा प्रकारे पोरं जेवायला बसलेत. मी तर व्हेज घेतलंय. तू काय घेतलंयस? चिकन सुक्का, चिकन तरी, खीर आणि थोडं व्हेज नावासाठी. ओके ओके. तू काय घेतलंयस रे? रस्सा ओढतोय नुसता. काय जेवताय? काय जेवतायत पोरं बाकी. विक्की कुठे आहे? विकी तिकडेच बसलाय. अजून घेतोय. काय आलं? सहा नवीन आयटम इकडे शोधण्यात आलाय. रस्सा बॉबी हे फ्रँस पुरी. फ्राम्सपुरी एवढा आयटम हिट झालाय की डायरेक्ट फ्राम्सचा इथे भांडच घेऊन आलाय. वेडी झाली आहे. पोरं वेडी झालेत वेडी. फ्राम्स रस्सा. सकाळचे 4:15 वाजलेत. किती वाजलेत? सकाळचे 4:15. कोण बोलेल? सकाळचे 4:15 वाजलेत. किती वाजलेत? सकाळचे 4:15 वाजलेत. थोड़ा पेट्रोल लगेगा यार. देखो पेट्रोल रॉकेट कुछ थे, तो हम लोग बाटला एक में ऐसा इतना इतना लेके चलते थे. तो बोला चलो लेके है अपने पास किती वाजलेत पेट्रोल है, विक्की? अपन थोड़ा साढ़े- अपन आग लगा सकते. 5:45. दाखव फिर वो भरोसा नाही त्याला. किती वाजलेत नीट दाखव. 6ला 10 मिनिटं 11 मिनिटं कमी आहे.